आंब्यापासून केक बनवणार आहोत. त्याकरता एक आंबा अशा पद्धतीने मी 1 वाटी आंबा कापून घेतलेला आहे गर काढून. ह्याच वाटीने 1 वाटी रवा घेतला आहे. ह्याच वाटीने पावणा वाटी साखर घेतली आहे. साखर आंबा गोड असतं म्हणून कमी घेतली आहे. त्यासाठी अर्धा चमचा, या चमच्याने अर्धा चमचा बेकिंग पावडर घेतली आहे. 1 चमचा छोटा चिमूटभर मीठ घेतला आहे. पाव चमचा खाण्याचा सोडा घेतला आहे आणि मिल्क पावडर घेतली आहे छोटा एक मोठा असा चमचाभर. आणि दूध घेतलं आहे थोडंसं आणि तूप घेतलं आहे. आपण प्रोसेस बघणार आहोत. त्याकरता मिक्सरच्या भांड्यामध्ये रवा टाकून घेणार आहोत प्रथम. त्यानंतर साखर टाकून घेणार आहोत. त्यानंतर आपल्याला आंब्याचे काप टाकून घ्यायचे आहेत. त्यानंतर आपल्याला मिल्क पावडर टाकून घ्यायची आहे. मिल्क पावडर घेतली ते. त्यानंतर आपल्याला दूध टाकून घ्यायचं आहे. नंतर आपण 1 चिमूटभर मीठ घेतलं तर ते चवीसाठी टाकत आहे. आपण ह्याला वाटून घेणार आहोत. आपण आंबा, रवा, दूध हे सर्व बॅटर मिक्स करून आणलं. त्याकरता आता आपल्याला थोडा खाण्याचा सोडा होता तो टाकून घेतला. हा बेकिंग पावडर आहे तो अर्धा चमचा तीही टाकून घेतली आहे. आता याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही दुसऱ्या भांड्यात काढलं तरी चालेल. भांडे खराब होऊ नये म्हणून मी मिक्सरच्याच भांड्यात केले. व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे असं. आणि ताबडतोब त्याच्यामध्ये आपल्या पात्रामध्ये थोडंसं तूप घेतलेलं आहे ते थोडं थोडं टाकून घ्यायचं आहे आपल्याला. आपले पात्र तापलं आहे. थोडं मीडियम करायचं आहे आणि व्यवस्थित बेकिंग पावडर आणि खाण्याचा सोडा व्यवस्थित हे करून घ्यायचं आहे. आता आपण आपल्या पात्रात टाकून घ्यायचं आहे. आता आपण याला थोडं बारीक मीडियम गॅस करून 1-2-3 मिनिटे झाकून ठेवूया. झाले आहे बघूयात. हा आपले व्यवस्थित उकळले गेलेले आहे. आता आपल्याला पलटी करायची आहे हळूवारपणे. 2-3 मिनिटं झाले. आपण पाहूया. त्याला पलटी करून घेणार आहोत. अशाच पद्धतीने आपण सर्व पलटी करून घेणार आहोत. आणि 2 मिनिट झाली आहे. केक रेडी झाले. आपण काढून घेणार. आपण आंबा आणि रवा घालून हे आप्पे पात्रामध्ये छोटे छोटे केक बनवले आहेत. सुंदर झालेले आहेत. मस्त खा, स्वस्त राहा, आनंदित राहा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि धन्यवाद.